नमस्कार. सध्या सगळीकडे इलेक्शनचे वारे वाहताना दिसतात. या इलेक्शनच्या वाऱ्यामध्ये पदोपदी क्षणोक्षणी जिथे तिथे जातीयवाद वाढताना दिसतो किंवा फोफावताना दिसतो. या जातीयवादाला आळा घालण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे आपलं संविधान. उद्या 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. या संविधानाविषयी आज आपण पाहणार आहोत. संविधान प्रत्येक गोष्टीत पळवाटा काढताना कायद्याचं पुस्तक हाती घेतो. प्रत्येक गोष्टीत पळवाटा काढताना कायद्याचं पुस्तक हाती घेतो. संविधान त्याचं नाव. काय दिलं त्यानं आम्हाला, तुम्हाला आम्हाला नाही ठाऊक. प्रत्येक गोष्टीत पळवाटा काढताना कायद्याचं पुस्तक हाती घेतो. संविधान त्याचं नाव. काय दिलं त्यानं आम्हाला, तुम्हाला आम्हाला नाही ठाऊक. समता, समानता, बंधुता हीच तिची उद्देशपत्रिका. समता, समानता, बंधुता हीच तिची उद्देशपत्रिका. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तर आहेत आंतरराष्ट्रीय पाय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तर आहेत आंतरराष्ट्रीय पाय. दर्जा आणि संधीची समानता. दर्जा आणि संधीची समानता यामुळे साधते व्यक्तीची प्रतिष्ठा. दर्जा आणि संधीची समानता यामुळे साधते व्यक्तीची प्रतिष्ठा. स्त्रियांना मिळतो शिक्षणाचा हक्क. स्त्रियांना मिळतो शिक्षणाचा हक्क. म्हणून त्या स्वातंत्र्य उपभोगताना दिसतात मस्त. राष्ट्राची टिकेल अखंडता आणि एकता. राष्ट्राची टिकेल अखंडता आणि एकता तेव्हाच तर नांदते सगळीकडे बंधुता. विश्वास, श्रद्धा, उपासनेबरोबर. विश्वास, श्रद्धा, उपासनेबरोबर सगळेच स्वातंत्र्य उपभोगत राहतात. विश्वास, श्रद्धा, उपासनेबरोबर सगळे स्वातंत्र्य उपभोगत राहतात. जात धर्म पंथाला नदीमध्ये सोडू पाहतात. विश्वास, श्रद्धा, उपासनेबरोबर सगळे स्वातंत्र्य उपभोगत राहतात. जात धर्म पंथाला नदीमध्ये सोडू पाहतात. म्हणून आम्ही भारताचे लोक संविधानालाच करतो सलाम. म्हणून आम्ही भारताचे लोक संविधानालाच करतो सलाम. अशा या संविधान दिनी संविधानाचे पूजन करूया. अशा या संविधान दिनी संविधानाचे पूजन करूया. समता, समानता, बंधुभावाने सारे एकत्र राहूया. समता, समानता, बंधुभावाने सारे एकत्र राहूया. सारे एकत्र राहूया. अशा प्रकारे संविधानानं नेमकं आपल्याला काय दिलं, अशा या भारताचं संविधान किती मोठं आहे हे या कवितेतून सांगण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.